संगमनेर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नियोजित दौऱ्यात घुसून काही व्यक्तींनी घोषणाबाजी करून धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या निषेधार्थ सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणी यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी केली। यावेळी हिना उबाळे, सागर राक्षे, रोहन गिरी, अजय धनवटे, ओम खवळे, विशाल आव्हाड, सागर उबाळे, कुणाल जगदणे व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद घोगरे उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय सरोदे। आज संगमनेर या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री भाग्यविकाचे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा नियोजित दौरा असताना काही संघटनेच्या माथे फिरून तिथे जाऊन धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, काही घोषणाबाजी केली आणि काही कार्यकर्त्यांना मारहाण केली। याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही भारतीय दलित महासंघाच्या वतीने लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो। हे जे कोणत्या प्रवृत्ती होत्या यांचा नेमका उद्देश काय होता, यांना सामाजिक वातावरण खराब करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा होता असा आमचा प्रश्न आहे। हे जे कोणी संघटनेचे कार्यकर्ते होते यांची सविस्तर चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडू आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। या निमित्ताने एवढं सांगतो आणि थांबतो। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।